नंदुरबार येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे कौतुक करत सांगितले की हे पूर्वी कोणत्या पक्षात होते याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही। आज ते शिवसेनेत आहेत आणि उशिरा का होईना ते शिवसेनेत आले याचा मला अभिमान आहे। वडिलांच्या विचारांचा उल्लेख करत माझ्या वडिलांचे कार्य माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे जिथे जाऊ तिथे भगवा फडकला पाहिजे या उद्देशानेच मी काम करतो। शिवसैनिकांच्या संरक्षणाबाबत बोलताना राज्यमंत्री कदम यांनी अधिक ठाम भूमिका मांडली। शिवसैनिकांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहीन। शिवसैनिकांपाशी कोणी चुकीच्या पद्धतीने वागले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल। आमचा कोणत्याही पक्षाशी किंवा व्यक्तीशी वैयक्तिक विरोध नाही। जनतेचे काम व्हावे, विकास व्हावा यासाठीच आम्ही राजकारण करतो। या मेळाव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। एक गोष्ट मात्र एका गोष्टीची जाणीव प्रखरतेने आज मला इथे झाली आहे की आजपर्यंत रघुवंशी साहेब कुठल्या पक्षामध्ये वगैरे होते आता त्या इतिहासात मी जात नाही, परंतु वाघ हा खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये वाघ हा शिवसेनेमध्येच पाहिजे की नाही म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज प्रत्येक शिवसैनिकाला जी ताकद दिलेली आहे, आज माझ्यासारख्या तरुणाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी संधी दिलेली आहे, मी देखील शिवसेना परिवारातूनच येतो। रामदासभाईंसारख्या नेत्यांचा वडिलांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्यांचं कार्य समजा राज्यामध्ये करत असताना मी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिकलोय आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसंप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित जे काम आपल्या नेत्यांकडनं होतं, आपल्या मंत्र्यांकडनं होतं की एकदा पदावरती बसल्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्याला कधी विसरायचं नसतंच, परंतु ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे ह्यासाठी काम करण्याच्या आज राज्यमंत्री म्हणून गृह खातं आहे। शहरी जरी असलं तरी सुद्धा HM1 आहे, त्यामुळे ग्रामीणचे देखील बऱ्यापैकी अधिकार आहे। आज महसूल खातं आपल्याकडे आहे, ग्राम विकास सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे। अन्ननागरी पुरवठा मंडळ सगळी राष्ट्रीयची दुकान अन्ननागरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे। अन्न औषध प्रशासन सारखं खातं आहे। इतकी महत्वाची खाती आज राज्यमंत्री म्हणून जरी आपल्याकडे असली तरी सुद्धा जेवढे अधिकार आहेत आणि एकदा शेवटी थोडाफार स्वभाव हा शिवसैनिकाचा माझ्यामध्ये आहे, जरी दिसायला शांत दिसत असलो तरी सुद्धा जर गरज पडली तर 100% शिवसैनिकाच्या पाठीशी शिवसैनिक म्हणून उभारायची पूर्ण